रवी अधीरकडे बघतो आणि म्हणतो, मला तुरुंगात जावे लागेल हे तर मला माहीत आहे. त्यामुळे मी तुला खरे सांगतो, मला अन्वीसोबत रात्र घालवायची होती, कारण ती मला खूप आवडते. जेव्हा त्याला मी पहिल्यांदा पाहिलं तेव्हाच मी ठरवलं होतं तिच्यासोबत एक रात्र घालवायची, पण तू आमच्यामध्ये आला. अधीरला रवीच्या तोंडून सत्य बाहेर काढायचे होते, म्हणूनच त्यांनी पोलिसांना दाखवता यावे म्हणून त्याचा बोलण्याचा व्हिडिओ बनवला होता. तेवढ्यात रवीने खिशातून बंदूक काढली आणि अन्वीवर ताणली. रवी अन्वीवर बंदुकीने हल्ला करणार तेवढ्यात अधीरने बंदूक खाली पाडली. अन्वीने भीतीने डोळे बंद केले. तिला काहीच होत नाही. तेव्हा तिने डोळे उघडले. तिला दिसले की अधीरने बंदूक खाली पाडली आहे. अधीरला रवीचा खूप राग यायला लागतो आणि अधीरला एकदा राग आला की पूर्ण जग हादरून जात. आता रवीचे जग हादरणार होते. अधीर रवीच्या चेहऱ्यावर एक जोरदार किक मारतो. रवीच्या नाकातून रक्त येऊ लागते. अधीरने त्याला उचलले आणि जोरात आवाज आला. तो आवाज अधीरने रवीला मारलेल्या थप्पडचा होता. अन्वी एका कोपऱ्यात उभं राहून हे सगळं पाहत होती. अधीरला एवढं रागवताना तिने पहिल्यांदाच पाहिलं होतं. अन्वी पटकन पोलिसांना कॉल करते. पोलीस येतात आणि रवीला पकडून नेतात. अधीरही पोलिसांसोबत जातो. काही वेळाने अधीर घरी आल्यावर त्याला अन्वी किचनमध्ये काहीतरी बनवताना दिसली. तिचं पूर्ण लक्ष ती बनवत असलेल्या भाजीवर होते, त्यामुळे तिला अधीर येताना दिसत नाही. अधीर किचनमध्ये पाणी पिण्यासाठी येतो. अन्वीचं लक्ष अधीरकडे गेलं आणि त्याला पाहून ती त्याच्यासमोर उभी राहते. तिची नजर अधीरला मिळते. अधीर हात अन्वीकडे मानतो. अन्वी घाबरून डोळे बंद करते. अधीर आपले दोन्ही हात अन्वीच्या गालावर ठेवून तिच्या अगदी जवळ आला, इतकं की अन्वीला त्याचा श्वास तिच्या चेहऱ्यावर जाणवू लागला. घाबरून तिने डोळे उघडले आणि समोर अधीर पाहिला. अगदी जवळ उभा होता. अन्वीची नजर अधीरला मिळाली. तो फक्त तिच्याकडेच बघत होता. हे पाहून अन्वी थक्क झाली. अधीरच्या डोळ्यात राग नव्हता, असेल तर फक्त खंत होती. तिच्या मऊ आणि अथांग सागर डोळ्यातून अन्वी हरवल्यासारखं वाटत होतं. अधीरला पाहण्यात जवळजवळ इतकी मग्न झाली होती की तिला स्वतःचा विसर पडला होता. अन्वीच्या हे लक्षात आल्यावर ती अधीरला धक्काच देते. त्याला अन्वीचा खूप राग येतो. तो तिचा हात धरतो आणि तिला पायऱ्यांवरून त्याच्या खोलीत घेऊन जाऊ लागतो, पण अन्वी जाण्यास नकार देते. मी पुन्हा तुझ्यावर रागवू नये असे तुला वाटत असेल तर खोलीत ये, मी तुझी वाट पाहतो, असे म्हणत अधीर पायऱ्या चढतो. अन्वीला समजत नव्हते की तिने जावे की नाही. एकीकडे अधीर तिच्यावर पुन्हा रागावला तर अन्वीचं काय होईल कुणास ठाऊक. बिचारी अन्वी मध्येच अडकली होती. अधीर तिच्या जवळ उभा होता तेव्हा अन्वीला क्षणभर त्याच्या डोळ्यात निरागसता दिसत होती. तिला वाटले की अधीरला काहीतरी सांगायचे आहे. तिला अधीरकडे जावंसे वाटले. आजचा अधीर काहीसा बदलला होता. मनाला शांत करत ती पुन्हा मनात म्हणत राहिली, अधीर चांगला माणूस नाही, चुकूनही त्याच्या जवळ जाऊ नको. अन्वी खोलीत जायला तयार होते. अन्वी खोलीत जाते. अधीर उभा राहतो आणि अन्वीच्या डोळ्यात पाहतो आणि अगदी हळुवारपणे म्हणतो, सॉरी, आय एम सॉरी. मला माहीत आहे की यात तुझी चूक नव्हती. नकळत मी तुला शिक्षा दिली होती. जणू अन्वीचे कान सॉरी ऐकायला आसुसले होते. सॉरी हा शब्द ऐकून तिचे डोळे चमकले. अधीरच्या सॉरी बोलण्यावर अन्वी अडकली होती. अधीरच्या पुढच्या बोलण्याकडे तिचं लक्षच नव्हतं.
सॉरी या छोट्याशा शब्दातच ती हरवली होती. ती इतकी हरवली होती की तिच्या मनात हसू ओठावर पसरलं आणि ती हसत आदिरकडे बघते.